नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात की ज्या लोकांना प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन आहे म्हणजे शीघ्रपतन आहे किंवा त्यांचा कॉन्फिडन्स गेलेला आहे, त्यांना संभोगाची भीती वाटते आहे, त्यांना इरेक्शनच येत नाही आहे आणि नेमकं तिच्याजवळ गेलं की एका सेकंदामध्ये किंवा काही एक 10-15-20 सेकंदामध्येच त्यांचं डिस्चार्ज होत आहे. अशा लोकांना व्यायामाने रिझल्ट येतो का आणि कोणता व्यायाम करावा? तर बंधूंनो, शॉर्टकटमध्ये जाणून घेऊयात की हो, जर तुमचं वय 20 ते 30-35 पर्यंत जर असेल तर तुम्हाला व्यायामाने रिझल्ट येतो. तर त्यासाठी तुमचे जे कॉन्फिडन्स गेलेला आहे, जर तुम्हाला डिफ्रेस फील होत असेल, तुमच्या मेंदूमध्ये सेरोटोनिन व्यवस्थित बनत नसेल, तुमच्या मेंदूमध्ये टेस्टोस्टेरॉन व्यवस्थित रिलीज होत नसतील, हॅपी हार्मोन्स बनत नसतील आणि तुम्ही जर सतत जर एका जागी बसूनच काम करणारे असाल किंवा जास्त शरीराची हालचाल होत नसेल आणि त्यामुळे जर तुम्हाला हा प्रॉब्लेम जर जाणवत जर असेल तर तुमचा हा प्रॉब्लेम व्यायामामुळे रिकवर होऊ शकतो. तर त्यासाठी कोणता व्यायाम करायला पाहिजे? जर तुमचा जर कमराच्या खालचा हिस्सा म्हणजे पेल्विक जर कमजोर झालेले जर असतील, त्यामुळे त्या ठिकाणी व्यवस्थित ब्लड फ्लो होत नाही, त्यामुळे इरेक्शन येत नाही किंवा इरेक्शन आलं तरी जास्त वेळपर्यंत इरेक्शन टिकत नाही, लगेच डिस्चार्ज होते. मेंदू हायपर सेन्सिटिव्हिटीमुळे इथे शिश्नमुंडाला हायपर सेन्सिटिव्हिटी असते आणि ते नुसतं असं योनीला टच झालं की लगेच डिस्चार्ज होऊन जाते. तर अशा प्रकरणामध्ये व्यायाम तर महत्त्वाचा असतोच, पण त्यासोबत आपल्याला प्राणायामसुद्धा करायला पाहिजेत. प्राणायामामुळे काय होते, जे मेंदूला आपल्या घाईचे पॅटर्न बनले आहेत आपल्याला मास्टरबेशन करत असताना की आपल्याला कोणी बघल का, येईल का, आलं का, आपण अनकम्फर्टेबल असुरक्षित ठिकाणी संभोग केलेला असतो किंवा असुरक्षित ठिकाणी हस्तमैथून केलेलं आहे. तर अशामुळे काय होते की ते घाईची सवय आपल्या सबकॉन्शियस माइंडला लागलेली असते. तर अशा वेळेस आपल्याला डीप ब्रिदिंग, मेडिटेशन किंवा आपला श्वास जास्त चालणार नाही अशा प्रकारच्या क्रिया, युक्त्या आपल्याला शिकून घ्याव्या लागतात आणि त्या जर केली तर आपलं सगळं जे वाढणारा, जो जोरात धावणारा जो श्वास आहे तो संभोग करताना शांत झाला पाहिजे, रिलॅक्स झाला पाहिजे, जास्त एक्साइटमेंट नाही आली पाहिजेत. मग अशा वेळेस आपल्याला भीती वाटत नाही आणि जर भरपूर दिवस तुम्ही व्यायाम वगैरे केला, शरीर व्यवस्थित जर शरीरामध्ये शक्ती जर आली, योग्य प्रकारचा डाएट वगैरे जर घेतला, तर हा जो प्रॉब्लेम आहे हा म्हणजे कमी वयामध्ये व्यायामाने सुद्धा सुटत असतो. काही प्रकरणामध्ये त्याला सोबत काही औषधींची किंवा मार्गदर्शनाची गरज असते.